सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। सर्वांनी सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा। तर चला करू सुरुवात। हाय, कसे आहेत सर्वजण? नमस्कार सर्वांना। तर आज आपल्या चॅनलवरती व्ह्यूज वगैरे सेटिंग्स नाही समजून आल्यामुळे मी आज गणेश दादा फरताडे यांना फोन केला होता आणि त्यांना मी माझा प्रॉब्लेम सांगितला। तर चला, त्यांचा फोन संपल्याच्या नंतर कटल्याच्या नंतर आता शेतामध्ये निघलोत। ऊन पण भरपूर पडलं, आता ऊन भरपूर पडलं पण करवंदाची झाडं खूप छान मस्तपैकी आणि करवंद पण खूप आलेत। पाठीमागल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करवंद आलेली दाखवली होती, पण आता काही करवंद पिकलेत तर काही करवंद अजून हिरवेच आहेत। तर तोही व्हिडिओ अजून एकदा टाकून मी। तर चला, मी आणि परी चाललो शेतामध्ये चाललो तर कैऱ्या खायला। तर पाहूया गणेश दादा काय सोल्युशन देत आहे त्याच्यावरती। त्यांनी जर आपल्या यूट्यूब चॅनलला जर मदत केली, काही सेटिंग्स वगैरे काय असतील तर व्ह्यूजचे वगैरे सबस्क्रायबर, तर लवकरच आपला हे चॅनल ग्रो होईल आणि मराठीतून सर्वांना चांगले चांगले नवीन नवीन दादांचंच ऐकून मी पण चॅनल खोललेलं आहे। तर हे पहा, आता उन्हाळ्याचं जनावरं शेतात सोडलेले। तर मी आले सावलीला उन्हातून चालत घरून। शेतकऱ्यांना ऊन काय आणि काय काय। तर हे पहा, आमचा पाठीमागं काय नाव आहे ग परी त्याचं? कशाचं? आपलं कुत्र्याचं रॉकी। तिने रॉकी नाव ठेवलं त्याचं। ते रॉकी कसं जवळ जवळ येते, पण मी नाही येऊन देत, चावण्याची भीती वाटते त्यामुळं। ते मला नाही चावत। इकडं आहे पाठीमागं, इकडे आहे आपलं कांदा चाळीची सेर आणि वरती जे दिसते, आता समजा तुम्हाला दाखवते मी, त्या कांदा चाळीच्या वरती जे दिसतंय एकदम वरती लिंबांच्या वरती, तिथं गोठा आहे आणि इथं आहे ती कांदा चाळी। दिसत असेल तुम्हाला थोडंसं वरती गोठा बांधलेला आहे जनावरांचा आणि इथं कांदा चाळी। जवळजवळ वाडीतून अर्धा किलोमीटरच्या वरती आहे। तर वाडी आहे, दिसणार नाही आता तुम्हाला इथून वाडी। ठीक आहे, चला आता आपला एक प्रॉब्लेम, मला तर आनंद होत आहे गणेश दादांना फोन केल्यामुळं की काहीतरी सोल्युशन भेटेल आपल्याला। सरक चावत, सरक नको, नाही चावत पण नको तरी पण। इकडे लावलेले आहेत आपले आंब्याची राई, 10 ते 15 आंबे आहेत छोटे छोटे। काही जळून गेले, उन्हामुळं राहत नाहीत, उन्हाळ्याचं पाणी भेटत नाही त्यांना, त्यामुळं अलीकडनं लिंबूनी काही शेळ्याकडं। तर हा शेळ्या जनावरं हे सगळं शेतकऱ्यांचा एक जुगाड म्हणावं लागेल। शेती करून शेतीसोबत शेळ्यांचा व्यवसाय, जनावरांचा दुधाचा व्यवसाय म्हणा किंवा खाण्यापुरतं का होईना घरी दूध होऊन जातं। आणि शेळ्यांचं कसं, ज्यावेळेस गरज लागत त्यावेळेस एखादे शेळी किंवा जे करडू असते ते गरज लागते त्यावेळेस विकून उदरनिर्वाहासाठी लागणारा कमी पडणारा खर्च भागून घेण्यासाठी शेळ्यांचा व्यवसाय जोडधंदा म्हणून खूप चांगला। तर प्रत्येकाकडं आजकाल थोड्या का होईना शेळी पाहिजे, थोड्या म्हणण्याच्या ऐवजी कमीत कमी एक जणांनी एक शेळी तरी ठेवली पाहिजे, म्हणजे जोडधंदा पण होऊन जातो शेळ्यांना।
त्यामुळं शेतकऱ्यांचा जोडधंदा शेळी हा व्यवसाय, शेळीपालन व्यवसाय पाहिजेच. तर आहे अजून पण इथं कुक्कुटपालन वगैरे केलेले आहेत, तर तेही मी तुम्हाला दाखवीन. जवळजवळ ते कुक्कुटपालन 15-20 हजारांच्या वरती फक्त कोंबडेच आणलेले आहेत. तर आमच्या आईच्या भावकीतूनच आहेत. तर त्यांचंही मी तुम्हाला एखाद्या दिवशी कुक्कुटपालनाचं दाखवलं. त्यांचाही असाच त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळ्यांचा त्यांच्याकडे शेळीपालन केलं आहे आणि गायींचं पण आहे त्यांच्याकडं. जर्सी गाय आहेत त्यांच्याकडं, जवळजवळ 8 ते 10 गाय आहेत त्यांच्याकडं.